गुड आफ्टरनून मॅम. मी तुम्हाला माझा परिचय देते. माझं नाव संगीता. आय एम न्यूमरोलॉजी स्पेशलिस्ट अँड हिलिंग कोच. आज मी तुमचा न्यूमरोलॉजी रिपोर्ट डिटेल्स मध्ये एक्सप्लेन करणार आहे. तुमच्या कुंडलीमध्ये काय आहे ते थोडक्यामध्ये. तुमची जन्मतारीख आणि नावाच्या व्हायब्रेशन नुसार हा कम्प्लीट अनालिसिस तयार केलेला आहे. आता आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण रिपोर्ट समजून घेऊ. त्याच्या पहिले तुम्ही मला तुमचं इंट्रोडक्शन द्या. ओके, माई सेल्फ सरस्वती भताने। मैं माध्यमिक टीचर हूँ। फिलहाल मैं पुणे डिस्ट्रिक्ट में ओतूर यहाँ पे बच्चों को पढ़ाने का काम करती हूँ। और मेरे फेवरेट हॉबी है रीडिंग और लिसनिंग म्यूजिक। थँक यू। ओके. सर्वप्रथम आपण तुमच्या पर्सनॅलिटी अनालिसिस करूया. तुम्ही ओके. आम्हाला प्रोव्हाइड केलेल्या जन्मतारखेप्रमाणे तुमचा मूलांक आणि भाग्यांक दोन्ही बॅलन्स पॅटर्न दाखवतात. तुमच्यात स्ट्रॉंग इनर थिंकिंग आहे. तुम्ही बाहेरून शांत दिसता पण आतून खूप ऑब्झर्व करता. राईट? येस ओके. मॅम. योग्य असेल तेव्हा तुम्ही रिप्लाय देऊ शकता. जिथं ओके असेल तर तुम्ही मला हे करू शकता. डिसिजन घेण्याआधी तुम्ही विचार करता. बरोबर. तुमच्यात रिस्पॉन्सिबिलिटी स्ट्रॉंग आहे. रिस्पॉन्सिबल पर्सन आहात तुम्ही. फॅमिली येस. मॅटर्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असतात. तुम्ही येस. इमोशन्स इझिली दाखवत नाही पण इंटरनली डीप अटॅचमेंट ठेवता. राईट? बरोबर. बरोबर. थँक यू. लाईफ पॅटर्न स्लो बट स्टडी ग्रोथ दाखवतो. शॉर्टकट तुमच्यासाठी काम करत नाही. नक्कीच मॅडम. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन ठेवल्यास सक्सेस स्टेबल राहतो. येस. ओके. आपण आता पाहूयात करिअर फ्लो. येस. करिअर बाबतीत तुमच्यासाठी स्ट्रक्चर इन्व्हायरमेंट योग्य आहे. तुमची ग्रोथ ग्रॅज्युअली होते. अर्ली फेज मध्ये कन्फ्युजन किंवा डायरेक्शन चेंज असू शकतो. बट येस. 30 डेफिनेटली. नंतर क्लॅरिटी येते. तुमच्या एज ऑफ 30 नंतर तुम्हाला क्लॅरिटी येते. 35 नंतर स्ट्रॉंग स्टॅबिलिटी येते. ऍज पर युअर बर्थ डेट, जन्मकुंडलिकेनुसार आपके. तुम्ही ओके. लिडरशिप आणि पर्सनॅलिटी रिस्पॉन्सिबिलिटी रोल्स मध्ये चांगले परफॉर्म करता. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे प्लॅनिंग, पेशन्स, कन्सिस्टन्सी आणि लॉंग टर्म सक्सेस तुमच्यासाठी स्ट्रॉंग आहे. या गोष्टींवर तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. प्लॅनिंग, पेशन्स आणि कन्सिस्टन्सी. तर तुम्हाला लॉंग टर्म नक्कीच. सक्सेस इझिली मिळणारच आहे. स्ट्रॉंग दाखवते तुमच्या कुंडलीमध्ये. आता आपण पाहूया तुमच्या थोडक्यामध्ये मॅरेज फ्लो. मॅरेजच्या बाबतीत काय सांगते तुमची कुंडली. मॅरेज पॅटर्न स्लाइटली डिले दाखवतो. स्टॅबिलिटी स्ट्रॉंग आहे. होणार तर आहे लग्न. पार्टनर प्रॅक्टिकल असेल, तसाच रिस्पॉन्सिबल नेचरचा असणार आहे. इमोशन्स कमी असतील त्याच्यामध्ये. इमोशन्स कमी एक्सप्रेस करेल पण इंटरनली सपोर्टिव्ह असेल. ओके. मॅरेज नंतर लाईफ मध्ये स्टॅबिलिटी वाढते असं दिसतंय. फायनान्शियल पॅटर्न इम्प्रूव्ह होतो आहे. रिलेशनशिप स्मूथ ठेवण्यासाठी कम्युनिकेशन क्लिअर ठेवणे आवश्यक आहे. नात्यामध्ये, दोघांच्या नात्यामध्ये कम्युनिकेशन क्लिअर ठेवणं गरजेचं आहे. अजून करायचं नाही. ओके. योग्य आहे मी बोलते ते? काही मुद्दे पटतायत? हो, पटतायत. ओके. तर पाहूया मॅरेज नंतर ऑब्व्हियसली आपल्याला मुलांचं अपेक्षा असते. तर काय आहे चिल्ड्रन फ्लो कसा असणार आहे. तुमच्या लाईफ मध्ये चिल्ड्रन योग पॉझिटिव्ह आहे. सेकंड चाइल्ड पॉसिबिलिटी प्रेझेंट आहे. इफ रिक्वायर्ड तुम्ही 2 चान्स घेऊ शकता. तुम्हाला 2 मुलं तुमच्या कुंडलीमध्ये आहेत. चिल्ड्रन इंटेलिजंट आणि स्ट्रॉंग माइंडेड असण्याची शक्यता आहे. तुमची होणारी मुलं ही इंटेलिजंट असतील आणि स्ट्रॉंग माइंडेड असतील. मुलांमुळे कसं फॅमिली बॉन्डिंग स्ट्रॉंग राहते आणि तुमचं पण फॅमिली सोबत बॉन्डिंग स्ट्रॉंग दिसतंय. पुढे घेऊयात आपण तुमचा आता
फायनान्शियल फ्लो, फायनान्स तुमच्या जीवनामध्ये कसं असणार आहे. ओके. ठीक आहे. थोडक्यात मुलांबद्दल सांगते. मुलांमुळे काय होतं, पहिल्या मुलामुळे जीवनात स्थैर्य येतं. मुलं बुद्धिमान आणि सर्जनशील असू शकतात. आई मुलाचे नाते मजबूत असते. आता तुमची आर्थिक स्थिती बघूयात आपण. आर्थिक प्रवाह सुरुवातीला चढ उताराचा असू शकतो. ओके. ठीक आहे. मनी ग्रोथ स्लो बट स्टडी आहे. सडन गेन कमी असतील, बट लॉंग टर्म सिक्युरिटी स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. स्थिरता 33 आहे. प्रॉपर्टी योग फेवरेबल आहे. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी योग दिसतो आहे. मध्यम वयामध्ये मालमत्ता योग संभवत आहे तुमच्या कुंडलीमध्ये. रिस्की इन्व्हेस्टमेंट अवॉइड करणं योग्य आहे. ठीक आहे. ओके. 35 नंतर तुमच्या जीवनामध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी नोटिसेबली इम्प्रूव्ह होऊ शकते. एज ऑफ 35. ओके. ठीक आहे. ओके. आता आपण पाहूया तुमचं हेल्थ फ्लो. हेल्थ कसं असणार आहे तुमचं, म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये हेल्थचा योग कसा आहे त्याबद्दल आपण बघूया थोडक्यामध्ये. हेल्थ एरियाज मध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला येस, तुमचा डेफिनेट. स्ट्रेस मॅनेजमेंट करावा लागेल. बॅक पेन होतो तुम्हाला, डायजेशन वीक येस. आहे आणि स्ट्रेस रिलेटेड इश्यू लक्षात ठेवावेत. ठीक आहे. ओके. तुम्हाला ओके. झोपेचा पण त्रास होतोय, जीवनसत्वांची कमतरता आहे. तर यासाठी तुम्हाला ध्यान, चालणे, नियमित झोप आवश्यक आहे. मन शांती टिकवणे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, महत्वाचं आहे. ठीक येस, आहे. येस, डेफिनेट. लाईफस्टाईल येस. डिसिप्लिन ठेवल्यास हेल्थ मॅनेजेबल राहणार आहे. त्यामुळं ओके. खाण्यापिण्याच्या वेळा असेल, एक्सरसाइज असेल, यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन ठेवायचीच आहे. ओके. पुढे पाहूया आपण फ्युचर फ्लो. 2026 ते 2030 पर्यंत तुमचं फ्युचर कसं असणार आहे मी ते तुम्हाला एक्सप्लेन करते. 2026 हे फाउंडेशन इयर आहे. ठीक आहे. आत्मचिंतन वर्ष आहे 2026 तुमच्यासाठी. महत्वाचे वैयक्तिक निर्णय होऊ शकतात. 2027 तुमच्या कुंडलीमध्ये चेंज फेज दाखवत आहे. ओके. नवीन शिकण्याची संधी आहे तुम्हाला या वर्षामध्ये. हार्डवर्क आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल. मी बोलते ओके. ओके. 2027 मध्ये 27 हा चेंज फेज आहे. त्यामध्ये करिअर अपॉर्च्युनिटी किंवा ट्रान्झिशन आहे तुमच्या जीवनामध्ये. त्याच्यामध्ये उत्पन्न स्थिर होण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणा दाखवत आहे. नवीन ओके. शिकण्याची संधी पण आहे 2027 मध्ये. आणि आता आपण पाहूया पुढे 2028 फायनान्शियल इम्प्रुव्हमेंट इयर आहे. प्रगती वर्ष, मान्यता ओके. आणि सुधारणा. थोडक्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसते तुमच्या 2028 चांगला तुमच्याकडे कॅश फ्लो दिसतोय. 2029 ग्रोथ आणि रेकग्निशन इयर आहे. रेकग्निशन इयर आहे म्हणजे ओळखीचं वर्ष आहे. प्रगती वर्ष आहे. मान्यता आणि सुधारणा आहे. तुमची प्रगती दिसायला लागेल. ओके. 2030 मध्ये स्टॅबिलिटी आणि पीस दिसते आहे तुमच्या जीवनामध्ये. संतुलन वर्ष आहे. बॅलन्स, कुटुंबात शांतता आणि स्थैर्य जाणवत आहे. 2027 ते 2030 हा हळूहळू प्रगतीचा काळ आहे. प्रोग्रेसिव्ह फेज आहे. यामध्ये प्रगती नक्कीच होणार आहे तुमची. ओके. आता यापुढे आपण घेऊयात लकी नंबर्स. तुमच्यासाठी लकी नंबर, शुभ अंक आणि रंग कोणते आहेत तुमच्यासाठी. ओके. तुमचे शुभ अंक आहेत तुमच्यासाठी 3, 7 आणि 1. ओके. आणि सहाय्यक अंक आहेत 6 आणि 9. महत्वाच्या निर्णयात 8 अंक टाळावा. कुठलाही निर्णय घेताना 8 अंक येत असेल मध्ये तर तो निर्णय तुम्ही टाळावा, हे लक्षात ठेवायचं आहे. नक्कीच. मेन लकी नंबर सपोर्टिव्ह आहेत. इम्पॉर्टंट डिसिजन सपोर्टिव्ह व्हायब्रेशन मध्येच घ्यावेत. आता लकी कलर्स इम्पॉर्टंट इव्हेंट्स मध्ये वापरल्यास कॉन्फिडन्स वाढतो. ठीक आहे. शुभ रंग आहे तुमच्यासाठी पिवळा, फिकट हिरवा, ओके. पांढरा,
फिकट निळा. गडद रंगाचा जास्त वापर टाळावा. ठीक आहे. ओके. लाईट कलर तुम्ही वापरू शकता. आता तुमचं सिग्नेचर तुम्हाला कसं ठेवायचं आहे, सिग्नेचरच्या बाबतीत मी थोडं गाईड करते तुम्हाला. सिग्नेचर कधी पण करताना अपवर्ड दिशेनं करायचं आहे, ते बेनिफिशियल आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. ओके. आणि सिग्नेचर करताना स्वतःच नावाचं सिग्नेचर करायचं. ठीक आहे. ओके. तसंच तुम्ही रत्न आणि मोती कोणते वापरू शकतात. मोती वापरायचा आहे तुम्हाला स्टोन मध्ये. ओके. भावनिक संतुलन वाढण्यासाठी मोत्याचं तुम्हाला ज्वेलरी वगैरे तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. मोत्याच्या ओके. बांगड्या यूज करू शकता. मोत्याचे ज्वेलरी इयरिंग वगैरे तुम्ही जास्तीत जास्त वापरायचा प्रयत्न करा, त्यामुळे तुम्हाला इमोशनल स्टेबिलिटी प्राप्त होऊ शकते. ठीक आहे. आणि आर्थिक व सकारात्मकतेसाठी, कॅश फ्लो साठी वगैरे तुम्हाला हे वापरायचं आहे, पिवळ्या सिट्रीन, येलो सिट्रीन वापरायचं आहे फायनान्ससाठी. ठीक आहे. ओके. आणि धातूमध्ये चांदी वापरायची तुम्हाला. सोमवारी चांदीचं कुठला पण नाणं दागिना असेल ना, तो तुम्ही सोमवारी सकाळी उजव्या हाताच्या करंगळीमध्ये घालण्याऐवजी म्हणजे रिंग वापरू शकता, चांदीची रिंग उजव्या करंगळीमध्ये. आणि वापरण्यापूर्वी तिला थोडा वेळ मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे ठेवणं, थोडं मंत्र उच्चार वगैरे करणं आणि त्यानंतर सोमवारच्या दिवशी वेअर करायची. तिथून पुढे मग वापरायला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. ओके. उजव्या हाताच्या करंगळीमध्ये. ठीक आहे. आता तुमची ओके मॅडम. कुंडली एकदम बौद्धिक, संवेदनशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्व दर्शवते. 33 नंतर जीवनात अधिक स्थिरता आणि प्रगती दाखवते आहे. विवाह संवादावर आधारित स्थिर राहू शकतो. विवाह जर कराल तर त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल असणं महत्वाचं आहे. आणि तुमची आर्थिक स्थिती पण हळूहळू सुधारताना दिसत आहे. ओके आणि मॅडम. तुमचा यशाचा मार्ग म्हणजे मानसिक स्थैर्य, क्रिएटिव्हिटी आणि स्पष्ट विचार. ओके. ओके मॅडम. सक्सेस तुमच्यासाठी पेशन्स, क्लॅरिटी आणि डिसिप्लिन मधून येत आहे. ओके. कळालं? हो मॅडम, थँक्यू. जन्मतारीख प्रोव्हाइड केली होती, नाव आणि जन्मतारीख, त्यानुसार तुमची जन्मकुंडली न्यूमरोलॉजी मी बनवलेली आहे. योग्य वाटतं का तुम्हाला? यामध्ये काही तथ्य का चुकीचं आहे असं काही जाणवतं? माझ्या बाबतीत चुकीचं काहीच नाही. तुम्ही जे सर्व माहिती प्रोव्हाइड केली ते एक्झॅक्ट माझ्या म्हणजे मला मॅच होते, माझ्या लाईफस्टाईलला. माझे जे काही चाललेले प्रोसेस वगैरे आहे ते एक्झॅक्ट तुम्ही मला ती माहिती दिली. थँक्यू. आणि नक्कीच मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे माहितीचा दैनंदिन जीवनात वापर करेन आणि इम्प्रूव्हमेंट नक्कीच घडेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. मला आमच्याकडून हा न्यूमरोलॉजी रिपोर्ट PDF स्वरूपामध्ये पाठवला जाईल. तुम्ही परत त्याचा स्टडी करा आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये बदल करा. यश नक्कीच मिळणार आहे तुम्हाला. डेफिनेटली मॅडम. थँक्यू सो मच. अं, धन्यवाद. ठीक आहे. तुम्ही छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवून फीडबॅक किंवा कमेंट्स करून फीडबॅक आम्हाला देऊ शकतो. ओके मॅम, नक्की. थँक्यू. वेलकम. बाय. हॅव अ नाईस डे. सेम टू यू मॅम. थँक्यू.